नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 मध्ये 22 नोव्हेंबर पर्यंत आजपर्यंत म्हणजे आजची तारीख 22 नोव्हेंबर आहे, तर आजपर्यंत 22 नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो 15 नवीन घटकामध्ये मित्रांनो किती फॉर्म आलेले आहेत। मी आज जे 15 नवीन घटक आहे मित्रांनो, ते नवीन घटकांची माहिती घेऊन आलेलो मित्रांनो। म्हणजे त्या 15 घटकांमध्ये 22 नोव्हेंबर म्हणजे आजपर्यंत त्यांच्यामध्ये पोलीस भरतीचे कॉन्स्टेबल असो, SRPF असो, पोलीस कॉन्स्टेबल असो, सर्वांचे आजपर्यंत ड्रायव्हरचं असो किती फॉर्म आलेले मित्रांनो 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत। म्हणजे 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस भरतीमध्ये आजपर्यंत 15 नवीन घटकांमध्ये किती फॉर्म आलेले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो। जर तुम्ही त्या 15 घटकापैकी एखाद्या घटकाला फॉर्म भरत असेल तर तुम्हाला माहिती पडून जाईल की आजपर्यंत जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरसाल तेव्हापर्यंत त्या घटकामध्ये आजपर्यंत 22 नोव्हेंबर पर्यंत किती फॉर्म आलेले मित्रांनो, त्यानुसार तुम्हाला कॉम्पिटिशन पण माहिती पडून जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की पोलीस भरती 2025 मध्ये 22 नोव्हेंबर पर्यंत आजपर्यंत नवीन 15 घटकांमध्ये किती फॉर्म आलेले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले त्यांचीच माहिती जाणून घेणार आहे मित्रांनो। आणि जर तुम्ही याच्या पहिले फॉर्म भरला असेल मित्रांनो पोलीस भरतीचा, तर तुम्ही तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला ह्या नंबरवर बघा 93 25 46 26 61 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला सेंड करा, जेणेकरून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये कोणी मित्र अजून फॉर्म भरत असेल, कोणी विद्यार्थी अजून फॉर्म भरत असेल तर त्यांना एक माहिती मिळेल आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून की या जिल्ह्यामध्ये तुम्ही भरलेल्या जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आतापर्यंत आलेले मित्रांनो। आणि तुमची सर्व माहिती अशा प्रकारे बघा हाईड केली जाईल, कोणती तुमची माहिती इथं अपलोड केली जाणार नाही मित्रांनो। तर त्यानुसार तुम्ही आम्हाला तुमची ॲप्लिकेशन प्रिंट ह्या नंबरवर सेंड करू शकतात। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे 22 नोव्हेंबर पर्यंत आजपर्यंत पोलीस भरतीमध्ये किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले बघा आपल्याकडे हे एक ॲप्लिकेशन प्रिंट आलेली आहे, एका मित्रांनी सेंड केली आहे, त्याच्या बघा झूम करून तुम्हाला दाखवतोय। तर बघा मित्रांनो, हे पुणे बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पुणे शहरचं आहे मित्रांनो, पुणे सिटी म्हणजे मित्रांनो ही माहिती आहे मित्रांनो। पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पुणे शहर म्हणजे पुणे सिटीची माहिती आहे। तर पुणे शहरला, पुणे सिटीला ड्रायव्हरला आजपर्यंत मित्रांनो बघा 5608 फॉर्म आलेले मित्रांनो, 5608 एवढे ॲप्लिकेशन फॉर्म आजपर्यंत 22 नोव्हेंबर पर्यंत पुणे कॉन्स्टेबल ड्रायव्हरला मित्रांनो, पुणे शहर कॉन्स्टेबल ड्रायव्हरला आजपर्यंत 22 नोव्हेंबर पर्यंत एवढे फॉर्म मित्रांनो आलेले आहे 5608 फॉर्म। आता ही तुम्हाला माहिती थोडी ब्लर दिसत असेल क्योंकि मित्रांनी ज्यांना पाठवले मित्रांनो त्यांना स्क्रीनशॉट पाठवलेले, त्याच्यामुळे ती माहिती तुम्हाला अशा प्रकारे दिसत असेल। तर चला मित्रांनो पुढे बघूया। पुढे नेक्स्ट आता पुढे बघा मित्रांनो, SP यवतमाळ बघा, SP यवतमाळ मुलांचं खूप फोन येत मतलब मेसेज येत होते, मला फोन येत होते सर यवतमाळचं सांगा। तर यवतमाळची पण आपल्याकडे आलेली ॲप्लिकेशन प्रिंट। तर बघा मित्रांनो, यवतमाळला मित्रांनो 22 नोव्हेंबर पर्यंत बघा 22 नोव्हेंबर पर्यंत यवतमाळला बघा 1805 एवढे फॉर्म मित्रांनो यवतमाळला SP ला आलेले मित्रांनो। यवतमाळ जिल्हा पोलीसला 22 नोव्हेंबर पर्यंत 1805 एवढे फॉर्म मित्रांनो आलेले मित्रांनो। हे झालं यवतमाळचं बघा। अशा प्रकारे तुमची माहिती सर्व हॅड केली जाईल मित्रांनो। तुम्ही आम्हाला तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट सेंड करू शकता, मी तुम्हाला नंबर पण सांगितले। पुढे बघा मित्रांनो, पुढे अशा बघा आता बघा हे महिलाचं मित्रांनो बघा फिमेलचं आहे बघा। तर CP पुणे सिटी पुणे शहरचं मित्रांनो बघा, कॉन्स्टेबल पुणे शहरचं मित्रांनो। मी तुम्हाला कॉन्स्टेबल पुणे शहर ड्रायव्हरचं पण सांगितलं आणि पुणे शहर कॉन्स्टेबलचं तुम्हाला इथं सांगितलं मित्रांनो। तर पुणे शहर म्हणजे पुणे सिटीचं मित्रांनो बघा 22 नोव्हेंबर पर्यंत बघा आजपर्यंत 22 नोव्हेंबर पर्यंत बघा 2868 एवढे अर्ज मित्रांनो फॉर्म एवढे आलेले मित्रांनो पुणे शहरला 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत। आणि हे महिलाचं मित्रांनो फॉर्म तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे बघा। पुढे बघा नेक्स्ट बघूया मित्रांनो। नेक्स्ट बघा पुणे कॉन्स्टेबल बघा SP नाशिक R म्हणजेच रूरल म्हणजेच ग्रामीण। तर नाशिक ग्रामीणला बघा पुणे पोलीस कॉन्स्टेबल नाशिक ग्रामीणला मित्रांनो 22 नोव्हेंबर पर्यंत बघा 22 नोव्हेंबर पर्यंत 22 नोव्हेंबर पर्यंत नाशिक ग्रामीणला मित्रांनो बघा बघू शकता किती फॉर्म आलेले 2686 फॉर्म मित्रांनो एवढे आजपर्यंत 22 नोव्हेंबर पर्यंत नाशिक ग्रामीणला मित्रांनो इथं जिल्हा पोलीसला इथं नाशिक ग्रामीणला इथं आलेले मित्रांनो 2686 फॉर्म 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत। आता हे पण एका मित्रांना सेंड केली मित्रांनो, अशा प्रकारे तुमची माहिती इथं ॲड केली जाईल बघा। नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट बघा पुणे कॉन्स्टेबल बघा मित्रांनो। आता हे पुणे कॉन्स्टेबलचं मी तुम्हाला त्या टायमाला महिलाचं सांगितलं, आता हे बघा हे मेलचं मित्रांनो बघू शकता तुम्ही। तर पुणे कॉन्स्टेबल हे पण 22 नोव्हेंबर पर्यंतची माहिती आहे मित्रांनो बघा। 22 नोव्हेंबर म्हणजेच आज सकाळचीच हा फॉर्म भरलेला आहे मित्रांनो बघा। तर 22 नोव्हेंबर पर्यंत बघा मित्रांनो पुणे सिटी म्हणजेच पुणे शहर पोलीस कॉन्स्टेबलला बघा इथं बघा किती फॉर्म आले मित्रांनो बघा 12749 फॉर्म मित्रांनो एवढे फॉर्म मित्रांनो इथं पुणे शहरला मित्रांनो आलेले मित्रांनो 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत। ही झाली मित्रांनो याची
टोकन नंबर म्हणजे एवढे फॉर्म आलेले त्याच्यापैकी 10,159 एवढे चलान झालेले मित्रांनो. पण हे एवढे फॉर्म आपल्याला तुम्हाला बघण्यात भेटेल पुणे शहरला 2025च्या पोलीस भरतीमध्ये 12,749. चला बघा पुढे बघा, नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट बघा मित्रांनो, याच्यामध्ये इथं एकाच मुलाने हे 3 जागे फॉर्म भरलेले मित्रांनो. तर त्याच्यामध्ये पण माहिती बघून घेऊया आपण. हे 22 नोव्हेंबर पर्यंतचे मित्रांनो बघा, 22 नोव्हेंबर पर्यंतचे. तर याच्यामध्ये काही जिल्हे रिपीट झालेले ते मग मी तुम्हाला 19, 21 नोव्हेंबर पर्यंतची माहिती झालेली सांगितलेली मित्रांनो. पण आज मी तुम्हाला 22 नोव्हेंबर पर्यंत सांगत आहे. तर बघा 22 नोव्हेंबर पर्यंत बघा SRPF पोलीस कॉन्स्टेबल SRPF वरणगाव बघा, युनिट क्रमांक 20 वरणगाव पोलीस कॉन्स्टेबल SRPF वरणगाव बघा. तर वरणगावला मित्रांनो 22 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म आलेले 3,298 एवढे फॉर्म मित्रांनो. तुम्हाला थोडा ब्लर दिसत असेल, तर हे ज्या मित्रांनी पाठवले मित्रांनो त्यांना स्क्रीनशॉट पाठवले त्याच्यामुळे ते ब्लर झालेले थोडं. तर बघा मी इथं तुम्हाला लिहून देतोय. तर 3,000 मित्रांनो 298 एवढे फॉर्म मित्रांनो वरणगाव SRPFला 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत आलेले. नंतर बघा मित्रांनो मुंबई कारागृह, मुंबई प्रिसन म्हणजेच मुंबई कारागृह. तर मुंबई कारागृहाला मित्रांनो बघू शकतो तुम्ही 22 नोव्हेंबर पर्यंत बघा 6,731 एवढे फॉर्म मित्रांनो मुंबई कारागृहला आलेले मित्रांनो. मुंबई कारागृहला बघू शकतो तुम्ही 22 नोव्हेंबर पर्यंत. नंतर बघा मित्रांनो नंतर बघा SP नाशिक रूरल म्हणजेच नाशिक ग्रामीणला बघा पोलीस कॉन्स्टेबल मित्रांनो ड्रायव्हर. आता बघा हे मी तुम्हाला नाशिक ग्रामीणचं मी तुम्हाला कॉन्स्टेबलचं पण सांगितलंय आणि नाशिक ग्रामीणचं तुम्हाला इथं मी आता ड्रायव्हरचं सांगितोय बघा. तर नाशिक ग्रामीणला ड्रायव्हरला मित्रांनो इथं बघा ड्रायव्हरला 22 नोव्हेंबर पर्यंत 3,573 एवढे फॉर्म मित्रांनो नाशिक पोलीस शिपाई ग्रामीण, नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई ड्रायव्हरला इथं 3,573 एवढे फॉर्म आलेले मित्रांनो 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत. हे झालं मित्रांनो बघा. आता याच्यामध्ये अजून बघा काही आपल्याकडे अजून माहिती आहे जसे की अशा प्रकारची बघू शकता तुम्ही. आता काही बघा मित्रांनो काही मित्रांनी आम्हाला व्हॉट्सअपला त्यांचे टोकन नंबर पाठवलेले. तर काही मित्रांनी त्यांचं आम्हाला टेलिग्रामवर टोकन नंबर पाठवले, त्यांनी ॲप्लिकेशन प्रिंट पाठवले नाही आहेत. तर त्याच्यामुळे बघा अशा प्रकारची ही माहिती आहे बघा. नागपूर सिटी पोलीसचं बघू शकता तुम्ही. नागपूर सिटी पोलीसला मित्रांनो 7,750 एवढे फॉर्म आलेले. आता हे टोकन नंबर आहे मित्रांनो. टोकन नंबर म्हणजेच एवढे फॉर्म तिथं भरल्या गेलेले आहेत. पण ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच जेवढे फॉर्म भरले गेले त्याच्यामध्ये काही फॉर्मची इथं चलान सहित केलेले त्याला ॲप्लिकेशन म्हणतात. पण एवढे फॉर्म इथं टोकन नंबर आलेले म्हणजेच एवढे फॉर्म इथं भरल्या गेलेले, त्याच्यामधले काही चलान झालेले असेल काही चलान झालेले नसतील मित्रांनो. तर नागपूर सिटी पोलीसला बघा 7,750 फॉर्म आलेले. चंद्रपूर पोलीसला बघा, चंद्रपूर जिल्हा पोलीसला 4,740 फॉर्म एवढे आलेले मित्रांनो. आणि अकोला पोलीसला बघा, अकोला पोलीसला इथं 1,920 एवढे फॉर्म मित्रांनो आतापर्यंत इथं 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत मित्रांनो भरले गेलेले मित्रांनो. अशा प्रकारची बघा ही माहिती होती मित्रांनो. आता बघा मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही पण फॉर्म भरला असेल मित्रांनो पोलीस भरतीचा, तर तुम्ही पण तुमचे ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला ह्या नंबरवर सेंड करा, जेणेकरून तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये जर कोणी विद्यार्थी फॉर्म भरत असेल तर त्यांना एवढी माहिती होईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 22 नोव्हेंबर किंवा पुढं चालून एवढे फॉर्म इथं आलेले मित्रांनो त्याच्याकडे त्यांना माहिती होईल. तर तुम्ही याला फक्त आम्हाला व्हॉट्सअपला तुमची जी ॲप्लिकेशन प्रिंट आहे ती आम्हाला टाकून द्या, जेणेकरून बाकीच्या मुलांना पण तेवढी माहिती मिळेल मित्रांनो. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये ही माहिती मी तुम्हाला सांगितली. टोटल तुम्हाला 15-16 घटकांची मी माहिती दिलेली आहे. आता ह्या घटकामध्ये 15-16 घटकांपैकी तुम्ही जर कोणत्या घटकामध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला माहिती मिळाली असेल की आपण ज्या घटकामध्ये फॉर्म भरत आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 22 नोव्हेंबरपर्यंत एवढे फॉर्म आलेले. जर तुम्हाला मित्रांनो ही माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पोलीस भरतीचे आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो बेल आयकॉनला जो मित्रांनो त्याला पण प्रेस करून घ्या. आणि मी सर्व जी PDF मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे, तो खाली जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करू शकतात मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.